छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते ही मुझे मेरे चौथे के इतिहास के पुस्तक में छपी शिवाजी महाराज की तस्वीर तुरंत आंखों के सामने आ जाती है। मुझे हिरकणी की कविताएं भी याद आती है। अफजल खान के वध के पराक्रम भी याद किए जाते हैं। इसके साथ एक और बात है, बाल शिवाजी द्वारा अपने परिजनों के साथ ली गई स्वराज्य स्थापना की शपथ। 26 अप्रैल 1645 को बाल शिवराय ने शपथ ली और अपने 12 मावलों के साथ मावल में हिंदू स्वराज्य की बागडोर संभाली। तो आज हम छत्रपति शिवाजी महाराज द्वारा ली गई शपथ और नृत्य देखने वाले हैं। नमस्कार लोको, आज आम्ही स्वराज्याची शपथ कशी घेतली गेली व जय जयकार कसा केला गेला ते सांगणार आहोत। ऐका ओ ऐका, ऐका ओ ऐका, तुम्ही भी ऐका, आयांना ऐका, बायांना ऐका। अहो, आपल्या बाल शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली 1645 साली। एक विलक्षण तेजस्वी हिंदवी स्वराज्यासाठी महत्त्वाचा दिवस ठरला। शिवरायांच्या आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यामधील काही मावळे मंडळ जमलेली होती। रायरेश्वराचे देवलाय मोठे रमणीय स्थान होते। त्या देवळात जमलेल्यांना ते कळकळीने म्हणाले, इथे शिवरायांनी सवंगड्यांनी मावळे मंडळींनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। शिवरायांसह रायरेश्वराच्या देवळातून सारे मावळे बाहेर पडले आणि ते स्वराज्याचा आनाभाका घेऊनच या दर्याखोऱ्यातील झुंजराओ, मातीचे बळीराजा हो, आमचा जीव लगा हो, द्या आमच्या हाकेला साथ, भिडवा आमच्या दंडास दंड, घाला आमच्या मंगटास मंगट आणि ऐका, अनादि अनंत काळापासून डोळा खोलून बसलेल्या त्या महादेवाचा, त्या रायरेश्वराचा ओंकार ऐका। तो म्हणतोय, ज्या देशी राज्य द्यावे, ऐका बहादर ऐका, देवांचा देव महादेव तो आपल्या सोबत आहे, आपल्या संगत आहे, तो आपल्या पाठीशी आहे, तो आपल्या रोमारोमात आहे, आपल्या श्वासात आहे, तो आपल्या ओसात सळसळत्या रक्तात आहे। त्यांच्या साक्षीने आम्ही शिवाजीराजे शहाजीराजे भोसले शपथ घेत आहोत की ज्या देशी स्वराज्य निर्माण करू, स्वराज्याची निर्मिती करू असे श्रींचे मान्य आहे। हिंदवी स्वराज्य असे तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र असे राज्य निर्माण करू। राज्य निर्मितीसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार। बोरा हर 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 हर। आयुष्यमान भव, यशस्वी भव, विजयी भव। आज तर खूप मोठी गोष्ट घडली। आज शिवबानी रायरेश्वर देवस्थानी स्वतःचे रक्त वाहून हिंदवी स्वराज्य निर्मितीचा विडा उचलला। रक्ताचे अभिषेक केले गेले। ही नव्या पर्वाची पहिली सुरुवात। यापुढे हर हर महादेव या जयचा आवाज, भगवाचा फडकण्याचा आवाज आदिलशाही आणि मुघलांच्या कानात दुमदुमत राहील, हे आम्ही आपणास वचन देतो। बोला हर